तर सर्वप्रथम इथे आलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं मी स्वागत करते. अ, महाराष्ट्र मंडळ उत्तरंग कडून. आपले हे जे आजचे स्पीकर आहे श्री अरविंद भागवत यांनी जवळ-जवळ 25 वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ शास्त्रीय संशोधन सेवेतून निवृत्ती स्वीकारली आहे त्यांनी आणि भारतीय वेदांत वेदांत दर्शन म्हणजे साधारण उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे, संस्कृत, रामायण, भागवत इत्यादी शास्त्रांचा 2 वर्षाचा निवासी अभ्यासक्रम चिन्मय मिशे पवई येथून त्यांनी पूर्ण केलेला आहे. साधारण 2019 मध्ये त्यांचा हा सगळा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि सध्या ते चिन्मय मिशन वॉशिंग्टन सेंटर व्हर्जिनिया येथून पूर्ण वेळ वेदांत प्रशिक्षक म्हणून सेवेत आहेत आणि गीता, रामायण व दासबोध याचे ते अभ्यास वर्ग घेत आहेत. तर आजचा जो आपला हा विषय आहे त्यांच्या हिशोबाने हा जो वेदांत अध्ययन अ, आहे त्याला ते आनंदाचे व्याकरण असं संबोधित करतात. तर आजचा आपला हा जो विषय आहे आयडेंटिटी क्रायसिस, मी कोण, दास की उदास. तर ह्या दासबोधाचा विषय काय आहे आणि 2025 साली अमेरिकेत दासबोध शिकून काय लाभ होईल? किंवा श्री समर्थांच्या शिकवणीचा संसारी गृहस्थ मंडळींना व्यावहारिक फायदा काय आणि तो कसा मिळेल? त्यासाठी काय करावं लागेल? या इत्यादी प्रश्न उत्तरांच्या साहाय्याने आपण दासबोधाचा सारांश आता बघणार आहोत. तर आता ह्यानंतरची धुरा मी अरविंद काका ह्यांच्याकडे देते. तर त्यांचं आपण प्रेझेंटेशन चालू करूया. धन्यवाद. अरविंद काका. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आता आधी आपण एक काम करू. तुम्हाला जर जमत असेल तर मी या प्राचीताईंशी बोललो, मी तुमचा व्हिडिओ ऑन करा. नाही तर काय होतं, कोणाचा व्हिडिओ ऑन नसेल, मला समोर कोणी दिसत नाही. मग समोर कोणी दिसत नसताना बोलायला एक विशेष कला अवगत असायला लागते. जनरली शहाण्या माणसांना ती नसते. तर म्हणजे मला ती कला अंगी यायला आवडेल, पण आत्ता नाही आहे. तर मी कोणाशी बोलत आहे, त्यांची प्रतिक्रिया काय होत आहे, आणि तर आपला हा संवाद आहे बरं का. आपला हा संवाद आहे. तर आता तुम्हाला जर करता येत असेल ऑन तर करा व्हिडिओ ऑन. म्हणजे मला तुमच्याशी संवाद साधल्याचा मला हे मिळेल. आणि आता तुमच्यापैकी कोणी को होस्ट नसतील, त्यांनी आता कोणी ॲडमिट होत आहेत तर त्यांना कराल ना ॲडमिट, कारण मी केलं तर इथे डिस्टर्ब होईल. नाही, तर मी ठीक आहे, करतोय चला ऍडमिट. आता आपण सुरू करूया. आपण आधी प्रार्थना म्हणू आणि मग आपण सुरू करूया. तुम्हाला सगळ्यांना स्लाईड दिसत आहे? ठीक आहे, चला. कारण असं आहे, हे हो, दिसते. रिमोट शिकवायला एक मर्यादा असते. आपण जर लाईव्ह असू तर श्रोत्यांचं रिॲक्शन कळू शकते, किंवा मग रिमोट असल्यानंतर श्रोत्यांना एंगेज ठेवायला एक हे दृश्य माध्यम एक वेगळं लागतं. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा
सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा. आजचा आपला संवाद जो आहे की आयडेंटिटी क्रायसिस. मी कोण? मी कोण म्हणजे तुम्ही म्हणणार, तुम्हाला माहिती नाही मी कोण? आ, आम्हाला तर माहिती आहे आम्ही कोण. तर आता आपण बघू हे आयडेंटिटी क्रायसिस कुठल्या कुठल्या स्तरांवर व्यक्त होते ते आता आपण बघूया. हं. तर आता हे आयडेंटिटी क्रायसिस आपला विषय झाला. त्याला आपण सोप्या शब्दात करू की मी कोण आणि कसा आहे. मी कोण आहे. आता तुम्हाला जर मी विचारलं की तुम्ही आता जागे आहात ना सगळे, हां, तर मग उभे आहात का बसलेले आहात? तर मग तुमच्यापैकी बरेच जण काय म्हणतील, नाही नाही, आम्ही आम्ही बसलेले आहोत. बसलेले आहोत. तर ते भाग घ्या बरं का संवादामध्ये, तुमच्याशी बोला, नाही तर मग तुम्हाला बोर होईल. हं, हा आपला संवाद आहे हा. तर तुम्ही काय म्हणलात, तुम्ही बसला. हं, तर पण मी असं म्हणेन की पण ते तर आपलं शरीर बसलंय. तुम्ही सगळे शरीराने इथे बसला आहात, पण मनाने इथे आहात का? हा आता किंवा तुम्ही इथे आहात मनाने, तुम्ही स्वस्थ आहात का मनाने? शरीर स्वस्थ आहे. बरेचसे वेस्ट कोस्टचे आहे, तुम्ही दुपारची झोप वगैरे झाली असेल, तुम्ही स्वस्थ आहात, पण मनाने कसे आहात? तर ते म्हणले मनाने आता माहिती नाही, मी विचार करत होतो यायचं का नाही, हे काय असेल, तर मी गोंधळलेलोच आहे जरा, मी येऊन चूक तर नाही केली असं. म्हणजे काय झालं, तुम्ही तुमच्यातला जो मी आहे तो जो आधी तुमच्यातला मी म्हणला मी बसलो आहे, तो शरीराशी संलग्न होऊन म्हणत होता मी बसलोय. मग आता मी गोंधळलेला आहे असं म्हटल्यावर मी काय म्हटलं, मी माझ्या मनाशी एकरूपता केली आणि त्या संदर्भात मी म्हटलं की मी आता संभ्रमित अवस्थेत आहे. हं. तुम्हाला समजत आहे ना मी काय बोलतोय ते? हां. हे उत्तर कुठल्या भूमिकेतनं मिळालं? हे बुद्धीच्या भूमिकेतनं मिळालं. म्हणजे आता आपल्यामध्ये किती झाले बघा, 3 झाले. शरीरातला मी, मनाचा मी आणि बुद्धीचा मी. हं. आता आपल्या सगळ्यांना अनुभव असेल, आपण शरीराने काही वेळेस स्वस्थ असतो, पण मनामध्ये काहीतरी विचार, चिंता चालू असतात. मनामध्ये चिंता नसेल तर काही बुद्धीला काही सुचत नाही. असं आपलं चालू असतं की नाही. मी आपलं माझ्यावरनं बोलतो, तुमचं तुम्ही बघा. तुम्ही या यालाच अध्यात्मशास्त्रामध्ये सोप्या शब्दात आपण बघू. एक आहे आपलं स्थूल शरीर आणि एक आहे सूक्ष्म शरीर, किंवा त्याला लिंग शरीर असं पण म्हणतात. आता हे सूक्ष्म शरीर, लिंग शरीर हे काय परिभाषा आहे? तर आपण सोपं करू, आपण एक नियम करू आपल्या संवादाला, की आपल्याला जे माहिती नाहीत ना शब्द, ते वापरायचे नाही. हं, जे हां, कारण मग ते माहिती नाही काय त्याचा अर्थ काय माहिती नाही. तर सूक्ष्म म्हणजे खूप बारीक असं नाही बरं का. सूक्ष्म म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना जे कळत नाही त्याला म्हणतात वेदांतामध्ये सूक्ष्म. हं. आता बघा अगदी अलीकडे ते आता मन मानायला तयार झाले. हे वेस्टर्न जी आपण म्हणतो, वेस्टर्न सायन्स, ते त्याला आत्ता आत्ता कुठे मन आहे. मन आहे म्हटल्यानंतर ते काय म्हणतात, मन ब्रेनमध्ये आहे. हं. तर ठीक आहे, आता पण सूक्ष्म शरीर आणि याचं आहे. मग आता उदाहरण घ्या, एक आहे मेंदू, ठीक आहे. पण मग बुद्धी, आता सगळ्यांना मेंदू आहे, पण बुद्धी किती कोणाला आहे? आता काय माहिती किती कोणाला आहे. आहे असं धरून चालू आपण, किंवा आणखीन करू, हृदय आहे सगळ्यांना, आहे, पण भावना, मग ते हृदय आणि भावनांचा पण बघायला पाहिजे ना. तर हे जे आपण आता दासबोध अध्ययन, दासबोधाचा परिचय करून घेणार आहोत, त्याचा संबंध कशाशी आहे? कोणाशी आहे त्याचा संबंध? हं. कारण आपण तुम्हाला हे 4-5 प्रश्न मिळाले असतील आधी. हे दासबोध विषय काय आहे आणि तो पाहिजे का आपल्याला? आणि ते अमेरिकेत अभ्यास करून करायचं काय त्याचं? हं. तर आता त्याचा हळू विचार करू. हां. तर आपण आता असं करू, आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करू. म्हणजे मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करू. बरोबर आहे ना? कारण तिथूनच केली पाहिजे सुरुवात. तर आता कोण आपण आहे, पती-पत्नी आहोत,
किंवा मग माता-पिता आहोत किंवा मग आपल्याला मुलं आहेत, ते पुत्र-कन्या आहेत. मग तेच पुन्हा पती-पत्नी होतात. हे ढोबळ आपण हे असे आहोत, हो की नाही? पण या सगळ्यांमध्ये, या सगळ्या संबंधांमध्ये, मग याच्यामध्ये तुम्ही जॉबचं सिच्युएशन घाला, सामाजिक संघटनेचं सिच्युएशन घाला, काही पण म्हणा, आहे सगळं. पण या सगळ्यामध्ये मूळ काय आहे? याच्या सगळ्यामध्ये मूळ व्यक्ती आहे. बरोबर? व्यक्ती आहे. मग या दासबोधाचा संबंध हे ह्या व्यक्तीसाठी आहे. त्यांनी आपल्या सगळ्या संबंधांवरती प्रकाश पडणार आहे. ते सगळे संबंध आपले सुधारणार आहेत. म्हणून दासबोधाचा संबंध बुद्धीशी आहे. दासबोधाचा संबंध आपल्या भावनांशी आहे. आणि म्हणूनच दासबोध काय ग्रंथ? तर विचार कसा करायचा हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. सी, हाऊ टू थिंक. आपण सगळे विचार करत असतो, पण हाऊ टू थिंक हे कोणाकडनं तरी शिकायलाच लागतं. हं, की म्हणून हा दासबोध हा हाऊ टू थिंक, विचार कसा करायचा ते शिकवणारा ग्रंथ. ते म्हणून आम्हाला माहिती आहे हो हाऊ टू थिंक. आम्ही आता एवढे सगळे आता आम्ही इथे आलो, अमेरिकेत एस्टॅब्लिश केलं, तर आता काय आम्हाला माहिती नाही का विचार कसा करायचा? हं, तर ठीक आहे, आपण बघू, हळू बघू. तर आता बघा, अध्यात्म काय करतं? अध्यात्मशास्त्र जीवनाचा सगळ्या बाजूंनी, सर्व अंगांनी विचार करतं. हं. अर्थशास्त्र काय आहे? अर्थशास्त्र पैशासंबंधी विचार करतं. राजनीती, समाजशास्त्र त्या सगळ्यांचे लिमिटेशन्स आहे. आता समजा तुम्ही गाडी विकत घ्यायला गेलात. मग ते गाडी घेतलं तुम्ही विकत, ही केवढ्याला मिळते, काय असेल? मग त्याला विचारलं तर तुम्ही, "का रे, ही गाडी घेऊन मी सुखी होईन का?" तर तो सेल्समन काय म्हणेल? "मग ते मला माहिती नाही. तुम्ही पैसे द्या, ही किल्ली घ्या आणि जा." तुम्ही सुखी व्हाल का नाही ते नाही मला माहिती. तुम्ही टॅक्स भरा आणि तुम्ही जा. तर त्याला बघता तर खरेदी विक्री तर तेवढाच त्याचा आहे. पण अध्यात्मशास्त्र जीवनाचा सर्व अंगांनी विचार करते. ते कसं ते आता आपण बघू. आणि आपण दासबोधाचा परिचय करून घेऊ, की अशा दृष्टीनं, की आपल्याला हे शिक्षक कोण आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आता बघा, की आपला विषय त्यांना आपल्याला काय ठरवला होता? आपण दास आहोत. दासचा सोपा अर्थ काय होतो? नोकर. हं, मी नोकर आहे. मग मी कशा-कशाचा नोकर आहे हो? मग आता हे वेदांताच्या दृष्टीने विचार करतोय. मग आता मी कितीतरी हो, सकाळी उठल्यापासून मी चहा जड पदार्थ आहे, कॉफी. मी त्या कॉफीला म्हणतो, "अगं कॉफी मला आनंद दे गं, मला कॉफी आनंद दे." मग मी कॉफीचा दास होतो. चहाचा होतो. तसंच मान-सन्मान, भावना, पैसा, याचा सगळ्यांचा मी दास आहे बघा. सगळ्यांचा. मग तर सगळं आपल्याला मिळेल, नाही मिळेल काय माहिती नाही. मग नाही मिळालं तर मग मी उदास होतो. कारण ते सगळ्या तिघांना, मनबुद्धी, शरीराला संबंध श सुखी ठेवणं कठीण आहे बरं का, कठीण आहे. मग ते वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, ऑफिसमध्ये हॅपी असेल तर घरी नाही, घरी नसेल तर तर काय विचारू नका. खूपच मग कोण हा मनुष्य निवडून आला, तो मनुष्य निवडून आला, त्याने सुखी-दुःखी होतो. चालू असतं हो. हे सगळं आपलं तर कायम. कोणी म्हटलं, "का रे तुझा चेहरा असा उदास का?" म्हटलं, "नाही, नाही, माझा चेहराच तसा आहे. मी उदास नाही." माझा चेहराच तसा आहे. आता आता काय करायचं? मग आता असं होतं आपल्याला, कधी घरी सुखी आहे तर ऑफिसमध्ये सुखी नाही, ऑफिसमध्ये सुखी आहे तर घरी नाही. तर मग हे हे काय आपल्या आयडेंटिटीज या सगळ्या आहेत ना, या सगळ्या व्यावहारिक आयडेंटिटीज आहेत. तर तुम्ही शिक्षक आहात, काय प्रोग्रॅमर आहात आणि काही आहात, हे आपल्या तेवढ्यापुरतं आहे. पण मग घरी आल्यावर आपण प्रोग्रॅमर नसतो की नाही. घरी आल्यावर आपण आई-बाबा असतो. जे काय वेगळे रोल असतात आपले. मग खरा मी कोण आहे? मग प्रोग्रॅमर मी सुखी असेल किंवा दुःखी असेल, पण नवरा म्हणून मी कसा असेन माहिती नाही मला. मग अशी आपली जीवनामधल्या आपली आयडेंटिटी स्प्लिट झालेली आहे बघा. ह्याला आयडेंटिटी क्रायसिस म्हणतात, की मी ऑफिसमध्ये तर यशस्वी आहे, पण घरी कोणी विचारत नाही. हं. तर असं आहे. आता मला एक विनोद आठवला. तर मला एक वाईट सवय आहे, की मला विनोद आठवला, की तो सांगावासा वाटतो.
नाही, एक जण आता ही शाळेतली मुलं असतात, इथं मी बालविहार पण शिकवतो बरं का, त्या मुलांकडनं खूप शिकतो मी. तर तर ते मुलं उठत नाही सकाळी, तर त्या मुलांपासनं आपलं काही फरक नाही आहे. एक आई उठवत होती, "उठ, उठ, गजर झाला, उठ, तुला शाळेत जायचंय, उठ." तर म्हणलं, "नाही, नाही," म्हणे, "शाळेमध्ये तिथं मला कोणी विचारित नाही, सगळे माझा अपमान करतात, माझं कोणी ऐकत नाही, उठ." "नाही, नाही," म्हणले, "जायला पाहिजे." "उठ." म्हणजे "का जायला पाहिजे?" तर म्हणले, "अरे, कारण तू प्रिन्सिपल आहेस शाळेचा. तुला तुला जायला पाहिजे." ते ते ऐकत नाही, मान देत नाही, सगळे टिंगल करतात ते. शिक्षकांपासनं सर्व एक आहे हो, काही फरक नाही. ते व्यावहारिक मी शोधायला अडचणच आहे बरं का. तर मग खरा मी कोण? तर मी स्वभावतः कसा आहे, मूलतः कसा आहे, म्हणजे काही प्रयत्न न करता, काही देखावा न करता, काही विशेष न करता स्वाभाविकपणे नैसर्गिकरित्या मी कोण आहे, याला वेदांतामध्ये म्हणतात खरा मी, माझ्या स्वला ओळखण्यात मध्ये खरं समर्थपण आहे. तर संस्कृत जाऊ द्या, ते आपण सोप्या शब्दात बघू वेदांताचा अर्थ. त्यांनी सांगितलं आता ओळख करून देताना, की आनंदाचं व्याकरण आहे. मग व्याकरणाशिवाय भाषा बोलतो, पण मी काय म्हणेन आणि तुम्हाला काय समजेल ह्याच्यामध्ये फरक असू शकतो की नाही? व्याकरण जर माहिती नसेल तर. हां, तर व्याकरण माहिती नसेल तर प्रॉब्लेमच आहे. मग आपल्या सगळ्यांची समस्या काय? मला कोणी समजूनच घेत नाही हो. सगळ्यांपासून म्हणतात मला कोणी समजूनच घेत नाही. मग ते आता आपण आपल्याला आधी समजलंय का? नाही. मग आता कसं समजणार? म्हणून या स्वला ओळखण्यात सगळं समर्थपण आहे. मग या स्वला ओळखण्याने काय होतं? कारण तर पाठीमागे काय कारण आहे? आपल्या ह्या शॉर्ट टर्म आयडेंटिटीज आहेत ना, ते पुरेशा नसतात. त्यात आपल्याला चैन पडत नाही त्याच्यामध्ये. या शॉर्ट टर्म आयडेंटिटीजमध्ये. मग बघा, त्याच्यामुळे आपल्याला या पर्मनंट आयडेंटिटीचा शोध किंवा त्याचा ध्यास कळत किंवा नकळत लागलेलाच आहे. कारण आपल्याकडनं एक चूक काय होते, आपण खूप म्हणजे सुख लाभेल असं वाटतं. पण तसं नाही आहे. इट इज मोर ऑफ द सेम. म्हणजे ते हे शोध ध्यास लागला ना ज्याला, तो रामदास होतो, की मला माझी खरी आयडेंटिटी शोधायची आहे. मला खरं सुख पाहिजे. मला हुकमी सुख पाहिजे. माझं सुख इथे, तिथे, आज, उद्या, कमी जास्तीक नाही. अमर्याद सुखात आय एम ऑल्वेज ॲट ईज असं व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये माझा स्वला ओळखण्यात आहे. बरं का? तर ठीक आहे. तर आता आपण आपल्या मुख्य विषय हे अध्यात्मशास्त्र आहे. याला आपण रामदास स्वामींच्या दासबोधातर्फे ओळख करून घेऊ. की हे दासबोध काय आहे? हं. तर असं आहे, त्यांनी आत्ता सांगितलं, की अ, त्यांनी 2 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं. तर ते प्रशिक्षण घेतल्यावरती चिन्मय मिशन मला काही नवीन नव्हतं. 84 सालपासून मी आहे मिशनमध्ये, चिन्मय मिशनमध्ये. तुम्ही नाव ऐकलंय का चिन्मय मिशन? हं. तर मग आम्हाला असं वाटलं, की ते 16 साली आता ठीक आहे, किती बाहेरून किती करणार चिन्मय मिशनचं काम, जेवढं जमेल तेवढं. तर सगळं पूर्ण वेळ छान करू. मग तो कोर्स संपल्यावर गुरु आज्ञा देतात त्यांना. तर मला त्यांनी सांगितलं, की "तू आता अमेरिकेत जाशील परत, तर तू त्या अमेरिकेमध्ये दासबोधावरती मराठीतून प्रवचन कर." तर आम्हाला तिथे तिथे आमचा अभ्यासक्रम सगळा इंग्रजीत होता. तर आणि तिथे काही आम्हाला दासबोध शिकवला नव्हता. म्हणजे रामायण, भागवत, उपनिषद, वेद वगैरे षड्दर्शन ते शिकवलं होतं, पण दासबोध नाही शिकवला. म्हटलं, "हो, दासबोध." आणि म्हटलं, "मराठीमध्ये कोण ऐकणार अमेरिकेमध्ये?" आणि म्हटलं, "आपल्याला तर इथे शिकवला नाहीये दासबोध." म्हणूनच म्हणे तुला शिकवायला सांगताय दासबोध. म्हणजे तू आपला विचार करशील, नाहीतर पोपटासारखा इथे जे शिकलं तेच जाऊन तिकडे बडबडशील. तर तर तसं नको आहे. तुझ्या अनुभवातनं आलेलं काही बोला. तर हा दासबोध ग्रंथ मूळ आपलं भाग्य बघा, 400 वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथ मूळ भाषेमध्ये आपण वाचू शकतो. असं विचार केला, आपणच रेकॉर्डिंग ऐकलं दासबोधाचं, की समर्थ आपल्याशी बोलत आहेत, अशी आपण कल्पना करू शकतो. तेच शब्द त्यांनी कल्याण स्वामींना सांगितले. तर हे समर्थ कोण होते? त्याचा थोडक्यात आपण परिचय तुम्हाला असेलच करून घेऊ.
तर समजा तुम्हाला जर मी म्हटलं, हं, नारायण सूर्याजी ठोसर. कोण होते नारायण सूर्याजी ठोसर? ते त्यांचं जन्मापासून नाव समर्थांचं नारायण सूर्याजी ठोसर हे जन्मतः आडनाव. नारायण. हं. ते 5 त्यांचं जीवनचरित्र वगैरे सर्व तुम्ही जाणत असालच, माहिती आहेच तुम्हाला. पण ते 5 वर्षाचे असल्यापासनं ते कुठे ध्यानी ते दीज आर जीनियस, बॉर्न जीनियस, स्पिरिच्युअल जीनियस असतात हे. वर्षा त्यामुळे चिंता करतो विश्वाची, असे ध्यानावस्थेत आईला भेटले तिला आईला. हं. आणि त्यांची मग तर ते तुम्ही जाणताच सगळे ते लग्न सावधान म्हटल्यानंतर खरंच सावधान झाले बरं का. हं. मग ते गुरु शोधात ते भावना. तर असं आहे आपल्याला काय शिकवतात? गुरुला ईश्वर समजून त्याची भावना ठेवायची. पण समर्थांची परिस्थिती वेगळी होती. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्यांचे गुरु होते. हां. प्रत्यक्ष रामचंद्र त्यांचे गुरु होते आणि त्यांनी मग जय जय रघुवीर समर्थ अशी त्यांनी घोषणा दिली. आता तो काळ बघा, इसवी सन 1630 साली मुघल साम्राज्य होतं सगळीकडे. तर त्यांनी त्या किती कठीण असेल त्या काळी अध्ययन करणं. मग त्यांनी त्या काळी बघा तुम्हाला ते काळ किती कठीण आहे. आता इथे अमेरिकेमध्ये आपण म्हणू कुठे हो कठीण आहे, इथे सगळं जमत नाही. आता त्या काळी आता त्या समर्थ जेव्हा टाकळी या गावी, नाशिक जवळ टाकळी गाव आहे, तिथं जेव्हा ते तपश्चर्या करत होते ना टाकळीला, तेव्हा नाशिकच्या गोदावरीच्या घाटावरती जिजाऊ साहेब त्यांची जाऊ म्हणजे मालोजी राजे भोसल्यांचा दुसरा मुलगा सरफरोजी राजे भोसले यांच्या पत्नीला मुसलमानांनी पळवून नेलं. आता राजघराण्यातल्या बाईंना गोदावरीवर स्नान केलं असताना पळवून नेलं. किती कसं त्या काळी परिस्थिती असेल आणि ते रामदास स्वामींना कळलं नसेल का त्यावेळेस तिथे टाकळीजवळ खूप आता मोटारीने 20 मिनिटात जाता येतं. पण त्या काळी कळलं असेलच. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हा उपदेश केला. तर हा जो उपदेश केला त्यावेळेचे श्रोते सुद्धा हा संवाद आहे बरं का. तो आपण आज थोडक्यात बघणार आहोत. हा दासबोध काय आहे? तर दासबोध काय आहे? समर्थ म्हणतात बघा, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी केलेलं त्यांच्याच शब्दात ऐकू. भक्ताचेनी स्वाभिमानी, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध. रामदास स्वामींनी समर्थ हा शब्द प्रभू रामचंद्रांना उद्देशून वापरलेला आहे सबंध दासबोधामध्ये. पण परिस्थिती कशी झाली बघा, दासालाच त्याच्या गुरुचं स्थान प्राप्त झालं. आज आपण जर म्हटलं की समर्थांनी असं म्हटलं आहे, तर आपण काय समजतो? रामदास स्वामींनी म्हटलं आहे. पण दासबोधामध्ये समर्थ काय म्हणतात? भक्ताशेनी स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने रामरानी, त्या समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध. तर हा दासबोध असा आहे. त्यांचं जीवन उदात्त भव्य दिव्य होतं. त्यांनी सुरुवात करण्यासाठी जागोजागी मारुतीची स्थापना केली. कारण त्या काळी तेवढंच शक्य होतं लोकांमध्ये बळ यायला. असं म्हणतात की लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याच्या चळवळीला लोकांना संघटन करण्यासाठी जी गणपती उत्सवाची जी संकल्पना मिळाली, ती ह्या ह्या रामदास स्वामींच्या मारुती स्थापनेपासून मिळाली. की त्या काळीच त्यांनी मारुतीच्या मंदिरांची स्थापना करून समाज संघटन केलं. तसंच टिळकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजाला एकत्र आणलं. कारण समाज एकत्र यायला सुद्धा घाबरत होते. तर आता असं आहे, समर्थांचं जे व्यक्तिमत्व आहे, ते मला तरी ह्या 2 व्यक्तिमत्वांशी फार मिळतं-जुळतं वाटतं. ह्या 2 व्यक्ती तुम्हाला माहिती असतील, विवेकानंद आणि चिन्मयानंद. त्यांचे आपण रेफरन्सेस आता आपण बघू. पण आधी बघा, इतकी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचं हे जे चित्र आहे, हे तंजावरला शिवाजी महाराजांचे सख्खे भाऊ एकोजीराजे भोसले यांना समर्थ रामदास स्वामी तंजावरला जाऊन भेटले होते. तिथलं हे चित्र आहे. आणि आता बघा, तुम्हाला रेफरन्स द्यायचा म्हणजे शिवाजी आणि रामदास कसे गुरु आणि कसा शिष्य होता. एक किंक्लेड
नावाच्या माणसाने एक हनुमंताची बखर, तुम्ही नाव ऐकलंय का? हनुमंताची बखर हे जुन्या काळचं इतिहास लिहायची पद्धती आहे. तर त्यांनी तिथे त्या हनुमंताच्या बखरीचा रेफरन्स त्यांनी इथे दिला आहे. तर ते काय म्हणले, की या बखरीमध्ये बखरीचा रेफरन्स त्यांनी इथं दिला आहे, की त्याच्यात त्यांनी म्हटलं बघा, हा शिवाजीच्या अफजल खान प्रसंगाचा हा आहे, की हा हनुमंत म्हणतोय की रामदास, कारण त्यांच्या रामदास स्वामींचा शिष्य होता हा हनुमंत. रामदास आणि त्याचा स्टुडंट प्युपिल हनुमंत हे दोघे शिवाजी महाराज हे समर्थांना भेटायला गेले. तेव्हा ते काय म्हणले बघा, त्यांच्या फर्स्ट मीटिंग आफ्टर द डेथ ऑफ अफझल खान. तर त्यांनी रिपोर्ट केलं की हे आता हनुमंतराव लिहितात, त्याचं भाषांतर किंग्सलेडनी केलं आहे. तर म्हणतो, शिवाजी म्हणतोय, वेन ॲट आवर इंटरव्ह्यू विथ अब्दुल्ला म्हणजे अफझल खान कॉट मी अंडर हिज आर्म, आय वॉज नॉट इन माय सेन्सेस. हे शिवाजी महाराज समर्थांना सांगतायत, नॉट इन माय सेन्सेस, बट फॉर स्वामीज ब्लेसिंग आय कुड नॉट हॅव एस्केप्ड फ्रॉम हिज ग्रिप. बघा, हे त्या शिवाजी महाराज स्वतःकडे श्रेय घेत नाही आहेत, ते गुरुला श्रेय देत आहेत. असा धन्य शिष्य होता, गुरुही तेवढेच धन्य. ते गुरुषु ईश्वर भावना जी आहे ती ती फार विशेष असते. पण तुम्ही म्हणाल, अहो हे तुम्ही सांगता ते सर्व ठीक आहे, पण हा 2025 साल, आम्ही अमेरिकेत राहतो, तर ते हे इथे अमेरिकेमध्ये कुठून आणायचे हे शिष्य गुरु, सगळे फेक गुरु आहेत. ते कसे आता फसवणुकीचं सगळं दिसतं आम्हाला. तर ठीक आहे, आपल्या सोयीसाठी आपण आता एक चिन्मयानंदांच्या आठवणीत, की आम्ही ग्रंथकर्त्याकडे प्रवचन परमार्थ विवेचनाकडे कुठल्या नजरेनं बघावे. तर हे पूज्य स्वामी चिन्मयानंदांचं ॲज आय थिंकचं मराठी भाषांतर पण झालेलं आहे. यातल्या काही उतार्यांकडे मी तुमचं लक्ष वेधतो, की आपण आज 2025 साली अमेरिकेमध्ये दासबोधाकडे म्हणा, किंवा आता आपण ऐकतोय दासबोधावरती निरूपण, त्याकडे कुठल्या नजरेनं बघावं. तर बघा, हे हा जो स्वभावातला व्यक्तिविशेष आहे ना, साधर्म्य, रामदास स्वामी सुद्धा अत्यंत, ज्याला आपण मराठीत टॉन्ट किंवा टोमणा म्हणतो, तसं तसं उपहासाने म्हणत असत. तर बघा, की परमात्माच आपल्याशी आचार्य मुखातून जरी बोलत असला, तरी बासरी म्हणजे काही संगीत नव्हे. तद्वत भगवंत म्हणजेही, शिक्षक म्हणजेही भगवंत नव्हे. पण आता उदाहरण किती सुंदर देतात बघा. स चिन्मयानंद म्हणतात, समजा माझी प्रेयसी जर मला समोरच्या खिडकीतून बघायला मिळत असेल, तर निसंशयपणे ती खिडकी माझ्यासाठी पवित्र बनते. कारण त्या खिडकीमुळे माझ्या मनात तिला पाहिल्याची स्मृती जागृत होते. पण ती खिडकी म्हणजे काही प्रेयसी नव्हे. अगदी तसंच ती ज्या कुठल्या खिडकी दरवाजात उभी असलेली मला दिसेल, तेव्हा माझ्या भावना, माझे प्रेम उचंबळून येईल. बरोबर की नाही? हां. अगदी, पण ते त्या खिडकीमुळे नव्हे, तर त्यातून दिसणाऱ्या दर्शनाने. अगदी ह्याच पद्धतीने एक शिल्पा भडसावळेंना आता ॲडमिट करत आहे मी. अगदी, कारण ते मला इथे ब्लॉक होतं माझं स्क्रीन. ठीक आहे, हरकत नाही. तर त्या खिडकी, पण ते अगदी याच पद्धतीने आजचे आपले आचार्य आपल्याला आदरणीय आहेत. पण ते ईश्वर आहेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या मार्फत आपल्याला त्या अनंत परमात्म्याचे दर्शन घडते म्हणून. हां. तशी दिस इज हाऊ टू थिंक. वेदांत सेज दिस इज हाऊ टू थिंक. तर समजा असतील ना का कसा मनुष्य असेल, भगवंताचं लक्ष त्याच्याकडे पण आहे. तो जे काय सांगत आहे त्यातनं जो दर्शन घडवण्याचा तो आचार्य प्रयत्न करत आहे, ते आपल्यासाठी आहे. तर आता बघा, की दासबोध हा अगदी सांगतो, अगदी व्यावहारिक ग्रंथ आहे. अगदी व्यावहारिक ग्रंथ आहे. कसा? तर बघा, समर्थ, आता आपण पुन्हा प्रश्न विचारू, व्यावहारिक आहे म्हणजे काय आहे? त्यांचं व्यावहारिक पण कशात आहे समर्थांचं?
हं. तर बघा, समर्थांना केवळ पुस्तकी तात्विक ज्ञान मान्य नाही. ते सतत ज्ञानाची प्रचिती पहा, ज्ञानाची प्रचिती पहा, असा वारंवार आग्रह धरतात. तर प्रचिती म्हणजे काय? तर ज्ञानाचा व्यवहारात वापर, ज्ञान व्यवहारात वापरा आणि आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहा. माझा काय अनुभव आहे? हं. तोंड देखले भिडे गातर वागू नका. ते म्हणाल, "काय हे काय तुम्ही सांगता? आम्ही असं नाही हो, आम्ही" असं आहे. आपण काय म्हणतो, आम्ही सॉफिस्टिकेटेड आहोत. सॉफिस्टिकेटेड म्हणजे काय? मी लहानपणी ज्ञानेश्वरी ऐकायला जायचो मालाडला. तुमच्यापैकी कोणी बाबासाहेब बेलसरे नाव ऐकलंय का? हं. त्यांच्याकडे जायचो. ते ते सांगायचे सॉफिस्टिकेटेड म्हणजे आत एक आणि बाहेर एक. त्याला म्हणतात सॉफिस्टिकेटेड. ते ते म्हणले कसं? त्याचं तर मी तुम्हाला सांगितलेलं, मी मुलांपासून खूप शिकतो. तर ते मुलांचे पालक बोलवतात त्यांच्या घरी. मग आता ते बोलवल्यावर ते तर त्यांना काय बोलायचं? काहीतरी संवाद साधायसाठी विचारतो. आता एक 4, 5, 6 वर्षाची मुलं असतात. त्यांना विचारतो, "काय रे, तुला आई जास्त आवडते का बाबा?" मग ते काहीतरी सांगतात ते. मग ते कधी सांगतात ते असे वडिलांकडे बघतात आणि हळूच आईकडे जातात आणि सांगतात, "मला आई आवडते." वडिलांकडे बघत. तर ठीक आहे. पण एकदा काय झालं, ते असं झालं, मग ते दोघे पती-पत्नी दोघे स्वयंपाकघरात काहीतरी आणायला गेले, चहा, पाणी काहीतरी. तर ती मुलगी मला सांगते, "अंकल, तुम्ही मला विचारलत ना, हू डू आय लाइक मोर? मम्मी और डॅडी? बट ट्रुली ॲक्चुअली आय लाइक आईस्क्रीम." आता ती खरं काय ते म्हटली की नाही, आय लाइक. तसं आपण सगळे त्या मुलीसारखे भगवंत आहे, भगवंत आहे असं म्हणतो खरं, पण मी वागतो कसा? तर आता मुलीला जेवढं धारिष्ट्य आहे ना, तेवढं मला नाही बघा. तुम्हाला काय आवडतं? आता सरळ सांगत नाही, मला पैसा आवडतो, मला मान-सन्मान आवडतो, असं नाही सांगत बघा. हं. तर काय करायचं? आहे असं आहे खरं. तर बघा, समर्थ कसं म्हणतात, "अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय येतो, आधी पहावा." मला अनुभव काय येतो? तो अत्युच्च नसेल कदाचित, पण तो त्याशी प्रामाणिकपणे राहायचा. आता हे मी 15व्या दशकात एकदम उडी मारली. आमचा आता या दासबोध अभ्यासक्रम आमचा चालू आहे, त्यात आमचा 15वा दशक सुरू आहे. तर मला ते सहज दिसली म्हणून मी त्यातली घेतली. पण आज आपण दासबोधा एक समरी आपण बघणार आहोत. की आम्ही ज्ञानानेच यश संपादन केले आहे आपण सगळ्यांनी. पण मग हे ज्ञान वेगळं आहे का? पण हे ज्ञान कसं आहे आपलं यश संपादन केलेलं? मी जे यश संपादन केलंय ते पैसा, कीर्ती, समाधान. आता समाधान किती आहे काय माहिती? पैसा, कीर्ती मिळेल एक आली असेल कदाचित आपल्याकडे. तर असं आहे, की ह्याचं कारण असं आहे, माझं ध्येय निश्चित झालं नाही. मला पाहिजे होतं तर खरं समाधान, पण मी मिळवले पैसे. मग तर पैशाचा आणि समाधानाचा संबंध किती म्हणला तर आहे, म्हणला तर नाही. हं, हे कसं होतं माहिती आहे का? एक म्हणले संतांनी एक पुस्तकांमध्ये पुष्कळ चर्चा असेल, पण संत खूप छान सांगतात. संत काय म्हणतात, की एक म्हणे व्यापारी होता. तो साखरेचा व्यापारी होता. त्याकडे पुष्कळ साखरेच्या गोण्या होत्या. पण म्हणले त्याला स्वतःला डायबिटीस होता. त्यामुळे त्याला त्याला एकही त्याला ते साखर काहीच त्याला खाता येत नव्हती. तसं आपलं होतं बघा. पैसा म्हणा होता, पैसा आहे, मोठं घर आहे, अ, पण ते समाधान सोडून बाकी सगळं आहे. तर ह्याचं कारण काय? तर आपल्याला आपल्याला काय हवे ते अजून आपलं निश्चित झालेलं नाही. ध्येय निश्चित झालेलं नाही आपलं. म्हणजे काय? तर एक चिन्मयानंद काय सांगतात बघूया. की बघा, आपल्याला जर पैसा पाहिजे असेल, संपत्ती, जनप्रियत्व पाहिजे असेल, तर किंवा इंद्रिय अधीन या इंद्रियांनी मिळणाऱ्या सुखाकडे मी आहे. चांगलं वाईट नाही, मी आत्ता जसा आहे तसा आहे. तर ते सांगतात, तर कृपा करून देवाचे भजन करून वेळ फुकट घालवू नका. उगीचच कशाला, त्यांनी नाही मिळणार. हं, तेच तुम्ही म्हणे स्वपरिश्रमाने कष्ट करून सन्मानाने कार्यरत राहा. पण
आयुष्यात तुम्हाला सुख, समाधान, शांती हवी असेल किंवा स्वावलंबी, आत्मसंयमी म्हणजे हुकमी जीवन जगायचं असेल, तर मात्र भगवंताची कास धरा. त्याला आळवा. कसे? तर स्वाध्याय, प्रवचन, निधिध्यास करून. ते असं आहे, युक्ती, बुद्धी, युक्ती आणि माझी प्रचिती. माझी तर्क वापरायचा कसा? शास्त्रांनी सांगितलंय त्याप्रमाणे, दासबोधात सांगितलंय त्याप्रमाणे तर्क करायचा, पण एका मर्यादेपर्यंत. आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली निधिध्यासन म्हणजे मनन करायचं, हे असं करायचं. तर बघा की तुम्ही अ, त्यांची कंपॅरिझन बघा, की धनसंपत्ती, मान वगैरे जे आहे ते आणि सुखसमाधान याची ते सांगड घालतच नाही. ते हे किंवा हे, ते ऑपोजिट, एकमेकाच्या ऑपोजिट समजतात. किंवा इंद्रियांनी जे मिळणारं सुख आणि स्वावलंबी आत्मसंयमी सुख, हे दोन वेगवेगळे समजतात. हे दोन आपण एकच समजतो. तर असं आहे की हा ग्रंथाचा हे आपल्याला हे जाणून घेण्यासाठी आपण हे करतोय. मग एक ग्रंथ आपण विचार करू थोडक्यामध्ये. आता एक तासामध्ये, आता आपला वेळ थोडा आहे, संबंध ग्रंथ तर कसा पाहणार? समर्थ म्हणतात, 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. तर आता ते आपण नुसतं दासबोध काय, या ग्रंथाचा विषय काय आहे, व्हॉट इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ द ग्रंथ. मग दुसरं, या हे ज्ञान प्राप्त केल्याने काय होईल, पर्पज काय होईल. तर समजा तुमच्या घोड्याच्या पायांना मालिश करायचं पण एक शास्त्र आहे की नाही, असणारच. मग ते म्हणले कशाला उगीच ऐकायचं, तर कुठे घोडे काय त्यांच्या मालिश कसं करायचं एक वाचून मला काय मिळणार, उगीच काय, मला नको आहे मला हे. हं. तर विचार केला पाहिजे, हे ज्ञान प्राप्त केल्याने काय होईल. हं. आणि हे ज्ञान कोणासाठी आहे? तर सगळ्यात जास्त फायदा कोणाला होईल? आता माझं वय झालं, मला मांडी घालून पण बसता येत नाही, मग मला जमेल का? मग ते मांडी घालण्याचा, ते असं आहे, ते स्वामी चिन्मयानंद खूप गमतीने म्हणायचे, म्हणे फोल्डेड लेगनी असं बसून सेल्फ अनफोल्डमेंट होत नाही. से, से, सेल्फ अनफोल्डमेंट काही वेगळंच आहे. ते हे ज्ञान कोणासाठी आहे? सगळ्यात जास्त फायदा कोणाला होईल? आणि मी जे ज्ञान मिळवेन ते आणि माझं ध्येय, असं एकमेकाशी संबंध काय आहे? हे पण समजलं पाहिजे आपल्याला. तर हे जे 4 पॉइंटर्स तुम्हाला मी सांगितले ना, त्याला वेदांतामध्ये म्हणतात अनुबंध चतुष्टय. हे फार उपयोगी आहे बघा. तुमच्यापैकी जर कोणी सायन्समध्ये प्रोजेक्ट ग्रँट वगैरे लिहित असतील, तर ते हे 4 ह्यांनी, मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी बऱ्याच एक 17-18 वर्षापूर्वी एक US डिपार्टमेंटचं आता आपण सगळे फूड सगळं, आता फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याकडे टोमॅटो कुठून येतात? ते सगळे मेक्सिकोमधूनच तर येतात. सगळे इम्पोर्टेड डिसेंबर जानेवारीमध्ये स्ट्रॉबेरी सगळं ते इम्पोर्टेडच असतात. त्या मेक्सिकन फूड हँडलर्सना फूड सेफ्टी शिकवण्यासाठी तिथल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्या शिष्टमंडळाबरोबर मी गेलो होतो. मग ते जे आमचे होते प्रमुख, अमेरिकेतले प्रमुख जे कोण होते, त्यांचं मोठे पुष्कळ हजार विद्यार्थी होते. मग त्यांचं सायन्स फेअरचं त्यांचं कॉम्पिटिशन होत्या. तर ते इथले US मधले जे प्रमुख पाहुणे कोण होते, त्यांचं विमान काय आलं नाही. मग आता म्हणून माझे 2 नंबर म्हणून ते म्हणले, आयत्या वेळी त्यांनी सांगितलं, अरविंद तुम्ही हे चीफ जज बना ह्याचे. आता माझी काय लायकी तर नव्हतीच, पण तर आयत्या वेळी काय करायचं म्हटलं, कसं करायचं हे सगळं. म्हटलं मला हे अनुबंध चतुष्टय आठवलं. मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या सायन्स प्रोजेक्टची या 4 वाक्यात समरी मला सांगा. तुमचा संशोधनाचा विषय काय आहे? या संशोधनाने फूड सेफ्टीमध्ये काय फरक पडला? यांनी कोणाला उपयोग होईल? आणि तुम्ही जे शोधून काढलं त्यांनी फूड सेफ्टी कशी अचीव होईल? किंवा तुम्हाला फायदा कसा जास्ती होईल? जो काय तुमचं ध्येय असेल ते. बघा, आता ते
तर ते तिथले त्यांच्या त्या युनिव्हर्सिटीचा जो चान्सलर होता तो मला म्हटला, हे म्हणे मी पहिल्यांदा ऐकलं असं, हे तुम्हाला कुठे शिकायला मिळालं? आता म्हटलं तुला काय मी सांगू, दासबोधामध्ये आहे. तर म्हटलं हे भारतीय मानस वेदांत शास्त्राचा विषयाचा असाच आहे. ही थोरवी आहे आपल्या वेद वाङ्मयाची, दर्शनशास्त्रांची. हं, ठीक आहे. पण ह्या चार आणि आपण विचार बघायचं काय, चार पॉइंटर्स बघायचे दासबोधामध्ये. चला आता आपण बघूया हे. की हे असं बघू. आता ह्या ग्रंथाचा विषय काय आहे तर बघा की स्वामीजीच सांगणार आहेत आपल्याला. आता मी काय सांगितल्यापेक्षा स्वामीजींकडनं ऐक. दशक पहिला, त्याचं नाव आहे स्तवन नाम, ग्रंथारंभ लक्षण समास पहिला. पण पहिली ओवी काय माहितीये का? श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी श्रवण केली याने प्राप्त काय आहे. अरे, प्रत्येक आम्ही तर ऐकतो रामायणामध्ये पहिल्यांदा गुरुची स्तुती असते, देवाची स्तुती असते, आणि ह्या ग्रंथाच्या आरंभी देवाची स्तुतीच नाही. आणि त्याचं नाव तर स्तवन नाम आहे, ग्रंथारंभ लक्षण नाम, त्यात देवाची स्तुती नाही. बघा, सांगितलं ना, समर्थांचा व्यावहारिक पण कशात आहे. समर्थांना कल्पना होती की 2025 साली अमेरिकेत कोणतरी एक 25 शहाणे इथे ग्रंथ वाचतील, मग त्यांना आधीच सांगून टाकू या ग्रंथात काय आहे, कारण वेळ नाही कोणाला. थोडक्यात सांगा, थोडक्यात सांगा, तर आधीच बोलतो की हे सगळे प्रश्न त्यांनी स्वतःहूनच उपस्थित केले. पण असं आहे, स्पिरिच्युअल जिनियस त्यांच्या हृदयामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांचं एकही वाक्य भगवंताच्या ध्येयाव्यतिरिक्त असेल का? शक्यच नाही. या ग्रंथाच्या आरंभी नमन नाही, स्तवन नाम असून पण आत्मसाक्षात्कारी संतांच्या हृदयात भगवंताखेरीज काहीच नसते. तर त्यांनी वेगळं नमन केलं काय, न केलं काय? बरं, मग लगेच सांगतात, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्तिमार्ग. हा ग्रंथ म्हणजे संवाद आहे. इथे पण आपला संवाद आहे. तुम्ही पण प्रश्न विचारायला पण वेगळा वेळ ठेवला आहे इथे, नंतर 10-15 मिनिटं. पण इथे आहे, शिष्यांनी पुष्कळ तऱ्हेचे प्रश्न विचारले की हे कशावर कसा विश्वास ठेवू, मला तर काही ह्याच्यात अर्थ दिसत नाही. मग किंवा कोणी म्हणले की हा ग्रंथ वाचल्याने किती दिवसात मुक्ती मिळेल, किता दिवसा मिळे मुक्ती, ते स्वामीने वर्णावे. ते असं सरळ डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. मग त्यांना उत्तरं पण त्यावेळी दिलेली आहेत. इथे काय आहे? नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. हा भक्ती मार्ग आहे सांगितलेला. आणि भक्ती आणि ज्ञान दोन्ही, ही फॅनॅटिक भक्ती नाही आहे, ही ज्ञानी भक्ती आहे. ही ज्ञानी भक्ती आहे. आणि याचं याने काय होतं, जाणीवपूर्वक आंतरिक परिवर्तनाने बनलेलं मधुर व्यक्तिमत्व, हे याचं ध्येय आहे. हे जाणीवपूर्वक, इमोशनल नाही आहे, ज्ञान पण आहे, पण ते कृतीत अवतरलं आहे. बघा, मग या ग्रंथाचा विषय काय झाला? जाणीवपूर्वक आंतरिक परिवर्तनाने आपलं व्यक्तिमत्व मधुर बनवायचं. पैसे भरपूर मिळतील, लोकमान्यता भरपूर मिळेल, असं काही इथं म्हटलेलं नाही. फक्त व्यक्तिमत्व मधुर म्हणजे काय? मी जिथे आहे तिथे मला समाधान मिळेल. हा, इतकं आहे. आता बघा, व्यक्तिमत्व मधुर म्हणे. ठीक आहे, या ग्रंथाचा विषय समजला. म्हणजे ज्ञान प्राप्त केल्याने काय होईल? भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ई ग्रंथी. आता बघा, आजकाल बघा, आपल्या घरातलं कुठलं इन्स्ट्रुमेंट वगैरे काही बिघडलं, मग आपल्या मुलांना सांगतो, कोणी यंग लोकांना सांगतो, मग ते काय करतात? ते म्हणतात, हां, ते इन्स्ट्रुमेंटचं काय मेक आहे, अमुक आहे, तमुक आहे. मग ते यूट्यूबवर जातात, मग ते बघतात की हे बिघडलं आहे. मग ते यूट्यूबवर काहीतरी मिळतं त्यांना की हे बिघडलेलं असं करायचं. मग ते केलं.
मग काय आहे आपलं YouTubeवर श्रद्धा आहे. मग ते ते त्यांनी केलेलं आहे. तसं आहे रामदास स्वामींनी त्यांचा स्वतःचा अनुभव निश्चये पावती मानव. भक्तीचे आणि योगे देव म्हणजे काय? मला मधुर व्यक्तिमत्व. मी जिथे आहे तिथे मला खात्रीनं समाधान आहे. मला आणखीन काही नको. म्हणजे देवप्राप्ती, देवदर्शन आपण सोप्या ह्याच्यात करून घेऊ आपल्यापुरतं. आपण सगळे गृहस्थ संसारी आहोत. तर आपल्याला आवाक्यात येईल अशीच परिभाषा आपण वापरली पाहिजे. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. इथं काय आहे? मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. निश्चय पाहिजे, माझा निश्चय होणं. भक्तीचे नि योगे देव निश्चये पावती मानव. ते कसं काय होणार हो? तर असं आहे, एक असतं गोल्स इन लाईफ. वेगवेगळी गोल्स असतात आपली. आणि दुसरं असतं गोल ऑफ लाईफ. बघा, तुम्ही विचार करून बघा की गोल्स इन लाईफ ठीक आहे. काय ग्रीन कार्ड मिळाला पाहिजे, सिटिझनशिप मिळायला पाहिजे, अमुक तमुक परमनंट नोकरी पाहिजे, ते ते मिळतं काय असेल तसं. पण व्हॉट इज गोल ऑफ माय लाईफ? आपण बरेच वेळा विचारच केलेला नसतो याच्यावरती. व्हॉट इज गोल ऑफ माय लाईफ? तर हे हे म्हणजे आत्मस्थितीचा निश्चय. ते मला निश्चय आणि मला हे करायचं आहे. तर ठीक आहे. मग आता हे केव्हा मिळेल? समजा मी ठरवलं मला देव पाहिजे किंवा मला मधुर माझं व्यक्तिमत्व समाधानी व्हायला पाहिजे. हे कधी मिळेल? आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, ये कसरा. आपला निश्चय का होत नाही? संशय, शंका असतात पुष्कळ. तर या दासबोधामध्ये समर्थांनी आपणूनच अनेक शंका उपस्थित केल्या आणि त्याची त्यांना उत्तर दिली आहेत. समर्थांनी मार्ग सापडे सुगम. हे सगळं पहिल्या समासात आहे बरं का. सुरुवातीला सगळं सांगून टाकलंय. अनुबंध चतुष्टय. न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. ते मुक्ती आता हे 4 प्रकार आहेत मुक्तीचे, पण ते डिटेल्स नको आपल्याला. पण मुक्ती मिळेल, मुक्ती तर मिळेल. आणि साधन दुर्गम म्हणे. आता कोणी सांगितलं तुम्ही 16 सोमवार करा, उपवास करा, तर मला मला तर उपवास अजिबात सहन होत नाही. कोणी उपवास करते ऐकलं कीच मला भूक लागते. तर आता आता काय काय करायचं? किंवा कोणी आता आपण ठरवलं उपवास, किंवा माझी परिस्थिती अशी होते की कोणी म्हटलं बघा, अरविंद तुझा आज उपास आहे का? हा, तरीच तू सकाळपासून चिडचिड करतोय. तर असं होतं. तर मी उपास म्हणजे बाकीच्या घरातल्या लोकांना ताप होतो. तर असं नाही मग ठीक आहे, नका उपास. उपास न करता सुद्धा देव सापडतो. तर समर्थ सांगतात मी तुम्हाला अगदी सुगम तऱ्हेनं हा मार्ग आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्रचिती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. असं आहे. आपण आजच्या ह्याच्यामध्ये हे आपलं दुःख भ्रांती थोडी आपली जाते. आता मी आता आता चिडचिड करत असेल तर ठीक आहे, तर बायको आता म्हणेल ती आउट ऑफ हर इन्फिनिट काइंडनेस ती म्हणेल ठीक आहे अरविंद, हे घे चहा घे तुला. ठीक आहे. मग त्या चहा पिण्याने माझं चहा ठीक आहे, पण ते चिडचिड जात नाही बघा. कोणी आपल्याला लाडू देईल, आईस्क्रीम देईल, ते एवढ्यापुरतं बरं वाटतं. पण त्यांनी ते त्या लाडूचं सुख मिळतं, पण माझं जे खरं दुःख आहे ते जात नाही. हे काहीतरी विचित्र आहे. आपल्या इंद्रियांनी मिळणारं सुख तुम्ही विचार करून पहा, की जे सुखाचं प्लेजर मिळतं, पण सॉरो डझंट गो. मग त्याला सुख म्हणता येईल का? ज्या संवेदनेनं दुःख जात नाही त्याला सुख कसं काय म्हणणार हो? ते व्यावहारिक त्याची मान्यता मान्य आहे, की व्यावहारिक जे काय आहे त्याची व्हॅल्यू ती ठीक आहे. मग आता एक ठीक आहे, लगेच मिळेल म्हणतात, लगेच मिळेल. मग आता कसं मिळेल? लगेच म्हणजे कसं? आळसी तेची साक्षपी होती. साक्षपी म्हणजे हरहुन्नरी, एव्हर ट्राईंग असे, किंवा ॲग्रेसिव्हली गुड.
सात्विक गुण, त्याला म्हणतात साक्षपी, प्रयत्नशील, उद्यम, वेगवेगळे. पापीतेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. तुम्हाला याचं एक अगदी उदाहरण सांगतो. हा जो कोर्स आपला सुरू केला आता आम्ही, त्याला आता 5 वर्ष झाली. तर जेव्हा सुरू केला तेव्हा कोविड सुरू होता, नुकताच का नंतर सुरू झाला होता लक्षात नाही माझ्या. पण त्या वर्गाला एक येणाऱ्या मी मला त्यांच्या शब्दात सांगतो, अहो त्यांचे मिस्टर इतके प्रवीण आणि शास्त्र कुशल आहेत, ते काय हार्ट का ब्रेन सर्जन आहेत, त्यांना अनेक हॉस्पिटलमध्ये बोलवतात. पण त्या गृहिणी म्हणल्या त्यांचं कुठेच पटत नाही. आणि ते सारखं दुसऱ्या दर 1 वर्ष 1.25 वर्षांनी आम्ही म्हणे आता हे म्हणे मी 6व्या शहरात आली आहे. आणि ते इतकं ते तापट आहे, त्यांचा विश्वास नाही कशावरती, आणि देवावर तर नाहीच नाही, आणि कुठे पटत नाही. पण त्याला लगेच म्हणजे त्याला लगेच मागणी मिळते, अ, यशस्वी आहे तो, पगार दुप्पट तिप्पट त्याच्यावर त्यांना घेतात, सुख नाही बघा त्यांना. आणि मग ठीक आहे, तर फास्ट फॉरवर्ड म्हणे मी गेल्या तुमच्या वर्गात 3 साडेतीन 4 वर्ष आहे, आणि काय झालं त्यांना, अहो त्यांनाच हार्ट अटॅक आला. आणि मग ते आता ठीक आहेत आता, पण ते मग त्याला वेळ लागला 1.5-2 महिने. तर त्यात मग त्या मिस्टरांनी, प्रेम आहे पत्नीवर त्यांच्या, तापट असू दे पण प्रेम आहे, त्यांनी विचारलं की आणि त्या त्या शहरामध्ये नुकते आले ते 6 दिवस झालेले. ते म्हणले मी या शहरात आले 6 दिवस झाले आणि त्यांना असं झालं, कोणी ओळखीचं नाही माझ्या. तर मी निंदा म्हणून सांगत नाही बरं का, आपल्या शिकायसाठी सांगतोय. समर्थांची शब्द आहेत, ते खोटे ठरणारच नाही. तर त्या त्या मिस्टरांनी त्या पत्नीला विचारलं, बरं झाल्यावर रिकुपरेटिंग असताना, तू हे सगळं कशाच्या बळावर सहन केलंस? आपल्या इथे मित्र नव्हते, कोणी ओळखीचं नाही. आणि तिनं त्या मिस्टरांना सांगितलं होतं की माझा वर्ग इतके ते इतके वाजता असतो, ते सोडून मी तुमची सगळी सेवा करेन. ते सांगितलं मला, तिने तिने सांगितलं मला दासबोधांनी बळ दिलं. माझं ते मिस्टर पण येतात. निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. त्यांचा हृदय पालट भला बघा. तर ही प्रचिती आहे, संतांची आहेत. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे सुखे अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान. हे आपलं बघा, आपल्या हे हे सोडून आपल्यापाशी सगळं आहे बघा. मना मना असं विश्रांती समाधान सोडून, हे सगळं सोडून बाकी सगळं माझ्यापाशी आहे. तर आपल्या मनातील आशंका संशय प्रश्न गेल्याखेरीज स्वस्थता येणार नाही. तर असं आहे. तर ह्या बघा, तुम्ही आपण विचार करून बघू, दासबोध राहू दे बाजूला एक क्षणभर. मग असा विचार करू की ह्या मीला सुखी करण्यासाठी, या मीला सुखी करण्यासाठी माझी इंद्रिय 24 तास काम करतायत हो. तरी हा माझ्या आतमध्ये बसलेला कोण आहे? तरी आज जन्मभर किती किती हजारो कप कॉफी प्यायली, हजारो तास टीव्ही बघितला, हा सुखी कसा काय होत नाही अजून? हा कोण आहे माझ्यात बसलेला मी? कोड आहे की नाही? कोड आहे. तुम्ही जर उत्तर देऊ नका, तुमच्या मनाशी प्रश्न विचारून बघा की हा कोण आहे मी? हे खरंच आयडेंटिटी क्रायसिस आहे की नाही? माझी सगळी इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय झटतायत दिवस रात्र कशाला? ह्या एका माणसाला सुखी करायला. आणि हा कोण आहे की सुखीच होत नाही हा? तर असं आहे अध्यात्मशास्त्र, जीवनाचा सर्व अंगांनी विचार करते. मग अशी मी सांगितलं ना त्या मोटर सेल्समनचं उदाहरण, तो म्हणे बाई मोटर तू घे, त्याच्यात सगळे वायफाय आहे, अमुक आहे तमुक आहे, आता का आजकाल काय ड्रायव्हर पण लागत नाही, तर सगळं आहे, पण तू सुखी होशील का नाही ते नाही मला माहिती. तर अध्यात्मशास्त्र म्हणून हे सुखाचं व्याकरण आहे. की समर्थ आपल्या शंकांचं बघा 4 भागात वर्गवारी करतात. अरे आपला वेळ तर संपला, तर कुठे आहेत तुमचे संचालक? मी किती वेळ घेऊ आणखी? 5 मिनिट 10 मिनिटं घेऊ का आणखी? कारण मला माहिती नाही तुम्ही तर एरवी हो. किती वेळ. हां. सव्वा सहाला आपलं सुरू झालं. हां, म्हणजे इकडे सगळ्या प्रेक्षक वर्गांना जर हवं असेल तर आपण एक म्हणजे 5 काय काय हात वर खाली काय करून तुम्ही सांगा त्यांना. हां.
तर खूप छान चांगलं चाललंय सेशन. त्यामुळे आपण एक 5-10 मिनिटं करायचं का आणखीन? येस. हो चालेल. हो चालेल. नक्कीच, नक्कीच. हो. हं. नाही चालेल काका, आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर आता हे समर्थ आपल्या एक प्रश्नांची उत्तरं तर मिळायला पाहिजेत ना आपल्या. ते एक आहे मी, हा जो मी सांगितला तो. दुसरा आहे जग आणि तिसरं आहे ईश्वर. आणि या तिघांमधले आपापसात संबंध. ईश्वर आणि जगाचा संबंध काय आहे? ईश्वराचा आणि माझा संबंध काय आहे? तर हे सगळे संबंध आपल्याला बघण्यासाठी हे म्हणजे समजणं, एक आहे व्यावहारिक स्वरूप आणि एक आहे माझं खरं स्वरूप, व्यावहारिक रूप म्हणता येईल, आणि एक आहे माझं स्वरूप. तर हे जे स्वरूप आहे ना, ते आपल्याला सध्या काय आहे, माझ्या जगात मी स्वतःला हरवून बसलो आहे. एका क्षेत्रात यशस्वी तर दुसरीकडे अपयशी. तर ते लोक तुमच्याकडनं ऐकलेलं मी सांगतो, कारण माझाही तोच अनुभव आहे. मी कुठे कुठे म्हणून लक्ष देऊ? तर यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं दासबोधात आहेत. आणि त्या दासबोधांच्या विचारानुसार आणि कृती होणे, याला समर्थ प्रचिती म्हणतात. याला समर्थ प्रचिती म्हणतात. तर आता असं आहे, आणखीन आपण करू. प्रचिती म्हणजे काय? आता आपण थोडक्यात बघू. तर आपले आयडेंटिटी क्रायसिस आहे ना, आपण शोध घेतोय ना, मी कोण. तर तुम्ही म्हटलं, अरे तुम्ही काय छान दिसता, असं जर कोणी म्हणलं, तर दासबोधात ते सांगतात, ते तुमचं सगळं अन्न खाऊन तुमचे शरीर झालंय हो. चिन्मयानंद म्हणत असत, तुम्ही आईच्या पोटातनं आलात त्या एवढा छोटे स्क्विरल एवढे होता, थोडे छोटे 1 फुटाचे. ते सगळं अन्न खाऊन खाऊन तुम्ही झाले, तर तुमचा अन्नमय कोश आहे तो. तर छान दिसेल तर ठीक आहे. ही मोठी इंडस्ट्री आहे बघा, पण आजकाल तुम्ही छान दिसता ही. ब्युटी इंडस्ट्री प्रत्येकाचं त्याच्या पाठीमागे आहे. तर ठीक आहे, तुमचे मेडिकल रिपोर्ट खूप छान आहे, तो तर प्राणमय कोश आहे. तर ते तुम्ही आहे का तुम्ही? एवढं सगळं कसरत करायची, डायटिंग करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, व्यायाम करायचा, कशासाठी? म्हणे माझं आयुष्य वाढायला, किंवा थोडक्यामध्ये मी चांगला भोक्ता बनला पाहिजे म्हणून. म्हणजे आता काय 2 लाडू पचत नाहीत हो, आता संध्याकाळी पार्टी आहे, मग जरा व्यायाम, ट्रेडमिलवर व्यायाम करून घेतो, म्हणजे 5 परोठे जास्ती खाता येते. हे हे माझं आता हे उद्देश ठीक आहे, होत असेल काम, मला माहीत नाही, पण हे काही खरं नाही. किंवा कोणी म्हणाल तुमचा स्वभाव प्रेमळ आहे, ते माझं मन आहे. तो खरा मी आहे का? तुम्ही खूप स्मार्ट आहात, हुशार आहात, तर म्हणले तो बुद्धिमय कोश आहे. मग असे अनेक कोशामध्ये आपण आपल्याला अडकून ठेवलेलं आहे. त्या सगळ्या कोशांमध्ये अडकलेल्या आपण मी विचार काय केला पाहिजे, हे कोश म्हणजे मी आहे का? तसं मी कुठे शाळेत शिक्षक आहे, तर शिक्षक ठीक आहे, पण तर घरी आल्यावर पण शिक्षकच आहे का मी? नाही, मी वेगळा आहे कोणतरी. तर मग खरा मी कोण आहे? तर या सगळ्या खऱ्या मीचा शोध घ्यायला, तर असं आहे की या खऱ्या मीचा शोध घेण्यासाठी हा सगळा पसारा आहे. त्या समर्थच सांगतात, नाना किंत निवारले, नाना संशयो छेदले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपले, ग्रंथगर्भी जे भोलिले, ते अवघेची अनुवादले नवचे की कदा. ते सगळं एकाच एकाच क्लासमध्ये सांगता येईल का? ते नाही, ते सगळं एकदम नाही सांगता येणार. ही प्रोसेस आहे. ही काही जादू नाही, ही रेव्होल्युशन नाही आहे, ही एव्होल्युशन आहे. ते हळूहळू होते. ते हळूहळू होते. तर असं आहे, तर ठीक आहे, ते हळूहळू होऊ द्या. तर आता आपण असं करू, आपण थांबू इथे, आणि मग आपण असं करू की आपण ह्याच्यानंतर, आता मी एक स्लाईड थांबवतो, मग आपल्या प्रश्नोत्तराचा थोडा आपण भाग घेऊ. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, चर्चा असतील, कारण असं आहे, चिन्मय मिशनचा एक रूल आहे, आमचे कार्यक्रम वेळेवर सुरू होतात
आणि वेळेवर संपतात सुद्धा. तर कारण असं आहे, तर हे माहिती नाही, त्यांनी बोलायला सुरुवात केली, कधी थांबतात काय माहिती, कधी थांबतात. तर असं आहे, आपल्या आनंदाच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो ना, तिथे आपण असं नाही विचारत, पार्टीला बोलवलंय, किती वाजता आहे, पण ते पार्टी कधी संपेल ते नाही विचारत. पण लेक्चरला जाताना विचारतात, कधी संपेल?" ते तर ठीक आहे, ते सगळं आपण रीतीला धरूनच वागूया. त्याला एक्सेप्शन करायचं गरज नाही. आपण वेळेवर संपवू. आपलं झालं, 5 मिनिटं झाली आपली जास्ती. हं. तर ठीक आहे, आता आपण काही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही सांगा. तुम्ही कसे एरवी प्रश्न विचारता मला माहिती नाही. प्राचीताई सांगतील आपल्याला. नाही तेच कोणालाही क्वेशन नसतील तर अनम्यूट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. अंजलीनी. हां, बोला अंजलीताई. हा, माझा प्रश्न हा आहे की मी कोण आहे हे कळायला जरा कठीण असतं. तुम्ही तरुण असता तेव्हा. आणि मला जेव्हा समजलं की शंकराचार्यांचं ते जे हे आहे 6 श्लोकांचं वर्णन आहे की मी कोण आहे. त्याच्यात त्यांनी फार सुंदर 6 श्लोकांमध्ये दिलंय, की त्यांनी मी कोण आहे याचं उत्तर देण्याऐवजी त्यांनी मी कोण नक्की नाही हे त्यांनी सांगितलंय. आणि ते मला अतिशय आवडलं. कारण मी कोण आहे हे सांगायचं झालं, तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धिमय कोश आणि या सर्व कोशातनं आपण कसे अडकून राहतो, ते जास्त लक्षात येतं. पण त्यांनी म्हणजे इथे ह्या देशामध्ये आल्यानंतर मला ज्या परीक्षांचा जो एक परीक्षा घेण्याची जी एक पद्धत मला आवडली, तर मी ज्या पद्धतीने शिकले त्याच्यात तुम्हाला वर्णन करून उत्तरं द्यायची. पण ह्या देशामध्ये तुम्ही उत्तरं कशी द्यायची, तर त्यांनी 4 उत्तरं दिलेली असतात आणि त्यातलं कुठलं नक्की योग्य उत्तर आहे ते तुम्ही शोधायचं आणि द्यायचं. म्हणजे त्यातलं चुकीचं उत्तर तुम्ही काढून टाकायची. ती मला पद्धत खूप आवडली. तेव्हा मी कोण आहे याचा शोध घेताना, मी नक्की कोण नाही आहे ह्याचं मला अतिशय आवडतं उत्तर. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय फरक सांगू शकाल? की दासबोधामध्ये खूप विस्तृत त्यांनी सांगितलंय, की तुम्ही कोण आहात हे अ, कसं ओळखायचं? असं सो आहे, तुम्ही जो शंकराचार्यांचं जे आहे 6 तुम्ही जे श्लोकांमध्ये तुम्ही जे त्यांनी सांगितलं. स्तोत्र रेफर करताय, हां, हां. त्याचं नाव आहे निर्वाण षटकम. करेक्ट, करेक्ट, मनोबुद्धी अहंकार करेक्ट, चित्तानी. करेक्ट. तुम्ही तर जेव्हा असं ती आहे, सुरुवात केली हा, तेव्हाच मला ते जाणवलं. तर असं आहे, हा हे जे स्तोत्र आहे ना, ते साधनासाठी नाही आहे. ते हं, हं. साधनेचं फळ आलेलं शंकराचार्यांना ते त्यांनी सांगितलंय. पण बरोबर. सध्या मला तसं वागणं जमतं का? त्यांनी एका ओळीत सांगितलं हो, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. त्या मनोबुद्धी तर जाऊच द्या, माझं नुसतं अस्तित्वही जर कोणी मान्य नाही केलं ना, कुठल्या मीटिंगमध्ये मी गेलो आणि मी माझ्याकडे कोणी बघितलंही नाही, तर ते अस्तित्वच मान्य नाही केलं तरी मला राग येतो, माझा अपमान होतो. ते बरोबर, मन बुद्धी तर आणखीन बरोबर आहे. पलीकडलं आहे. हं. तर तर मी कुठे आहे तिथे माझी साधना, तिथे साधना पोचली पाहिजे. तर हे निर्वाण षटकम साधनासाठी नाहीये, ते साधना फल आहे. ते अच्छा. ते शंकराचार्यांचं साधना फल आहे ते. ते हं, हं. त्यांनी व्यक्त केलं आहे. हं, हं. ते त्यांनी त्याच्यात ती फार उच्च उच्च आहे ते. बरोबर आहे. खरंच. हो, हे हो. नाही, ते नाही, ते नाही. मग शेवटी 6वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये मी कोण आहे ते सांगितलंय. बरोबर. पण त्याच्याऐवजी समर्थांचं असं आहे, आता आपण तुमचा प्रश्न मी वेगळ्या ह्यानी करतो, की हं, हं. जनरली रीतीनुसार, सज्जनतेच्या रीतीनुसार कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर त्याला प्रतिप्रश्न विचारू नये. पण मी एक विचारतो. समजा आपल्याला असं म्हटलं की चांगला डॉक्टर कोण?
आता तुम्ही कोणाला हा अमका डॉक्टर, त्याची 4 महिने वेटिंग लिस्ट आहे, ह्याचा असं आहे तसं आहे, याची फी 10,000 आहे, याची इतकं आहे ती आहे. तर संतांनी छान सांगितलं. ते म्हणले, अरे ज्याच्या औषधाने तुला गुण आला तो चांगला डॉक्टर. मग तर बरोबर. तुळशीच्या काड्याने आला गुण तर बिघडलं कुठे? बरोबर. तर समर्थांनी आपल्या लेव्हलवर येऊन संसारिकाला जो उपदेश केलेला आहे, म्हणून मी म्हंटल ना, ही रिव्होल्युशन नाही आहे, ही हं. एव्होल्युशन आहे. म्हणून हळूहळू बरोबर. त्यांनी केलेलं आहे. तर करेक्ट. बघा, 3ऱ्या दशकामध्ये जर त्यांनी आपलं जणू काही आपलं जीवनचर्या सांगितलंय. मूल छोटं होतं, ते मोठा झाला, मग त्याला नोकरी हं, हं, लागली, मग हं. असं झालं तसं झालं, सगळं हळूहळू. म्हणून ते म्हणले, 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. वाचावे नाही म्हटलं बरं का, करेक्ट. पहावे. मग पहावे म्हणजे काय? आता समजा कुठलं व्ह्यू पॉइंट म्हणत असाल तर आपण म्हणतो, डू यू सी. मग आपण डू सी म्हणजे डोळ्याला दिसते ती अनुभूती नाही, करेक्ट. मला व्हॉट आय एम इंडिकेटिंग ती म्हणतो. तर समर्थ म्हणतात, हा तुमचा अनुभव तुम्ही पडताळून पहा हळूहळू. बरोबर. शंकराचार्यांनी सांगितलंय तेच समर्थांनी सांगितलंय, वेगळं काही बरोबर. नाहीच आहे बरोबर. सांगायला. नाही, मला प्रश्न काय होतो, की आता आम्ही हे सगळे दासबोध ऐकतोय सध्या. अ, ह्या श्री योगाचा जो आमचा ग्रुप आहे त्याच्यात. पण म्हणजे मला जर का माझ्या इथल्या या मैत्रिणींना सांगायचं झालं, ह्या देशातल्या किंवा ज्या हिंदू नाहीयेत त्यांना, तर मग मला ते शंकराचार्यांचं योग्य वाटतं, की मी कोण नाहीये हे महत्वाचं आहे. मी कोण आहे हे महत्वाचं असलं, तरी शेवटी मी नक्की कोण नाहीये हे सांगणं जास्त सोपं वाटतं. ठीक आहे ना, म्हणजे मला तरी, आय ऍक्सेप्ट युअर, तुमचा की जो अनुभव आहे तो ठीक आहे. कारण ह्या लोकांना मी काय 20 अ, हे नाही सांगू शकत, की त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आणि प्रत्येक ह्याच्यात आणि प्रत्येक धर्मामध्ये शिकवण तीच आहे. पण ती जी निर्वाण षटकात जी आहे संक्षिप्त रूपाने, ती मला अतिशय आवडते आणि त्याची प्रचिती मला प्रत्येक ह्याच्यात आलेली आहे. अ, छान छान. हां, म्हणजे गीता झाली माझी वाचून, ज्ञानेश्वरी गीतेचाच भाग आहे. पण आता मी हे दासबोध वाचते, त्याच्यातही मला त्याचा अनुभव येतो आणि आज तुमच्या भाषणातही मला ते पहिल्यापासूनच जाणवायला लागलं. पण मी निर्वाण षटकं हाताशी ठेवते. असं मी छान म्हणेन. छान. फार तुम्ही छानच समजावून सांगता. सो मला तुम्हाला एक प्रश्न आहे दुसरा, की आमच्या दासबोधाच्या आम्ही मंगळवार, बुधवार रात्री 8:30 वाजता 1 तास फरक घेतो. जितके श्लोक होतील एका वेळेस वाचून तेवढे. पण कधी आम्ही तुम्हाला विचारलं, की तुम्ही येऊन तुमचे एका ठराविक अध्यायाबद्दल सांगू शकाल, तर तुम्ही सांगाल का? हा, माझ्या उपलब्धतेवर आहेत, मी ईमेल बरोबर. पाठवा तुमचे. बरोबर. अंजली जोशी म्हणून आहे. त्या आमचं वाचन करतात. छान आहे. आम्हाला हो, हो. फारच छान. त्यांचा अभ्यासही गाढा आहे. पण आम्हाला जरूर आवडेल तुमच्याकडनं ऐकायला. आणखी कोणाला काही धन्यवाद, प्रश्न आहेत? धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? मला एकच प्रश्न आहे, हा. अगदी छोटासा, की स्त्री आणि पुरुष यांच्या आध्यात्मिक प्रगतीवरती काही वेगळं असं, म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यातला भेद काही केलाय का त्यांनी दासबोधामध्ये, एवढं विचारायचं होतं. वी ईच वन हॅज देअर स्ट्रेंथ अँड वीकनेसेस. आपले, कारण असं आहे, स्त्रीचं बघा, आता तुम्ही स्त्री आहात म्हणून मी स्त्री भूमिकेतनं सांगतो, की स्त्रीला कसं असतं, स्त्रीला प्रेम करणं, सेवा करणं, बालकाची, तिच्या मुलाची, हे तिला उपजत जास्त असतं. तिला भावनांशी तादात्म्य होणं, अ, हे तिला नॅचरल गिफ्ट आहे. ती कुठे गेल्या? नाही, इथेच कॅमेरा. आहे. हां. हो, नाही ते फक्त ऐकतात. कॅमेरा ऑन ठेवा ना, नाही तर मग मला कळणार कसं कोणाशी बोलत आहे मी. हम्म. सॉरी, सॉरी. हम्म.
तर स्त्रीला ही नॅचरल गिफ्ट आहे ती. हो. हां, ते नॅचरल आहे. पुरुषांना थोडं, हे अगदी जनरल सांगतो, तुम्ही जनरल प्रश्न विचारला म्हणून. हो. ते त्यांचं जरा थिंकिंग डॉमिनंट पर्सनॅलिटी आहे असं म्हणतात जनरली. पण त्याला जास्ती म्हणून त्या कारणानं स्त्री अध्यात्मदृष्ट्या प्रगती लवकर होऊ शकते, ह्या तिचा भावनांचा तिने उपयोग केला तर. पण तीसाठी. तोच हां. इट बिकम्स अटॅचमेंट लेटर ऑन. की समजा आता हां. आपली मुलं मोठी झाली 30, 35, 40 वर्षाची, मग ते सांगतात, हो आई ना. मी तर सारखं तेच काय विचारते, काय खाल्लं, काय खाल्लं, आज जेवलीस हो का, ना. जेवलास का, तर नको विचारू. की मग कारण का, मग ती जी ममता एका वेळी नॅचरल सोर्स म्हणून होती, ती दुसऱ्या वेळी ती बंधन ठरते. बरोबर. हं. या. हं. तर वेदांत मुळी स्त्री आणि पुरुष हा शरीराचा धर्म आहे हे मानतात. शरीर आणि हं. मनाचा. त्याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. ओके. पण व्यवहारदृष्ट्या दे इच हॅव स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस, आणि ते फरक करत नाहीत पण. हा, हे. हं. थँक यू सो मच. हं. ठीक आहे. आणि मग तुम्हाला जास्ती प्रश्न नसतील तर मग आपण आपलं का आहेत कोणाला? मला सगळं एका वेळी इथं कारण हो. अ, हो तेच. अजून कोणाला प्रश्न नाहीये. ठीक आहे. तर चालेल. छान खूपच काका, तुम्ही खूपच छान चांगल्या सोप्या शब्दात तुम्ही हे सगळं प्रस्तुत केलेलं आहे. आपले दैनंदिन जीवनातलेच उदाहरणं घेऊन तुम्ही छान त्याचं दासबोधामध्ये काय महत्त्व दिलेलं आहे ते सांगितलं. खूप छान वाटलं. अं, तर तुमचे धन्यवाद मनापासून आणि सगळ्या प्रेक्षक वर्गांचे पण धन्यवाद. तुम्हाला एक थँक एक मिनिट वेळ असेल तर या अंजली ताईंना, त्यांनी जो शेवटी नंतर प्रश्न विचारला की अमेरिकन लोकांना कसं सांगू आणि ह्यांना, तर त्याच्याविषयी एक गमतीचं उदाहरण सांगतो की कसं सगळं एकच आहे. ते असू दे अमेरिकन, युरोपियन कुठले असले तरी सगळे एक, सगळे मानव आहे. आणि ते बरोबर. मानतात नाही म्हणा, प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो. तर असं आहे, हे रामकृष्ण, माझं लहानपण रामकृष्ण मिशनमध्ये गेलं. आणि मग हे चिन्मय मिशनमध्ये मी नंतर, लग्नात मला हुंडा मिळाला त्याला मी चिन्मय मिशन म्हणतो. कारण माझे सासरे चिन्मय मिशनचे ते काय म्हणायचे ट्रेझरर होते. एनिवे, तर त्यांचे एक काय म्हणायचं 67 साली रामकृष्ण मिशन चिन्मय मिशनच्या 100 वर्ष पुढे आधी स्थापन झाली ना. तर हं. तिथले एक फ्रेंच स्वामी, ते अनेक वर्ष भारतात राहिल्यानंतर ते त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षी परत चालले होते पॅरिसला. तर व्हीलचेअरवर होते, त्यांच्या बरोबर सेवक त्यांचा होता. हं. तर ते आले एअरपोर्टला, मुंबईला एअर फ्रान्सचं तिकीट काढलेलं, ते व्हीलचेअरवर होते आणि ती बाई विचार होती यांचा ड्रेस असा कसा काय वगैरे. ती मग हायनी विचारलं काय म्हणते रे ती. तर ती म्हणते काय करतात आणि असं. मग ती आली बोलायला, कारण फ्रेंचमध्ये बोलत होती. तर म्हणले तुमचं काय आहे, तर यांनी सांगितलं आम्ही, आता या अंजली त्यांनी जे म्हणलं की माझी खरी ओळख मी आत्मा आहे, असं त्यांनी सांगितलं असेल त्या एअर हॉस्टेसला कोणाला काहीतरी. तर ते त्या बाई काय म्हणल्या फ्रेंच त्या, नाही नाही म्हणे आम्ही ते काही मानत नाही, आमची कंपनी ते हे काय आम्ही जाणत नाही. तर ते स्वामी काय म्हणले, नाही नाही म्हणे, तुम्ही पण तेच अल्टिमेट आयडेंटिटी, तुम्ही पण तीच मानता जी मी मानतो. म्हणे असं कसं, हौस हो म्हणे. मी ते म्हणले मी तुला सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे बघ म्हणे, आता मी व्हीलचेअरमध्ये आहे, माझं रिटर्न तिकीट आहे. आता मी असं विकलांग झालेलं आहे, पॅरिसला चाललो आहे माझ्या भेटायला. पण म्हणले समजा मी पॅरिसमध्ये, हा ही बॉडी पेरिस झाली, मेलो मी, तर म्हणे या रिटर्न तिकिटावर तुम्ही ही बॉडी परत आणाल का? ते म्हणले नाही 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 म्हणले, ते तर म्हणले कार्गोत नाही यायला पाहिजे. डेड बॉडी तर कार्गोत नाही यायला पाहिजे. मग म्हणे का म्हणे, आता ते बॉडी ही आहे तर तेव्हा पण आहे. मग तुम्ही व्यवहार तुमचा आतमधल्या चैतन्याशीच, तर चैतन्यच तर खरं आहे की नाही. हा तुम्ही म्हणा नाही तर नका म्हणू. तिथे तिथे अमेरिकन, युरोपियन असा काही प्रश्न नाही, सगळे एकच आहेत हो.
ते इतके अमेरिकन लोक इतके म्हणणार नाही नाही आम्ही विचार करतो, विचार करून करतो सगळं. मग ते प्रेमात पडल्यावर विचारा त्याला की तू हिच्याकडे काय बघून तू हिच्या किंवा ह्याच्या प्रेमात पडला. मग ते काय सांगतील तर काय सांगणार हो. सगळं ते म्हणायचं ते सगळं बोलायच्या गोष्टी असतात. ते ठीक आहे व्यवहार म्हणून हो म्हणावं आपण. ते छान उदाहरण सांगितलं तुम्ही की शरीर तेच आहे, हा ते म्हणले चैतन्य मग का शरीर नाही आहे. आणणार परत तुम्ही हा, तर म्हणता मग ते रिटर्न तिकीट आहे की म्हणले मग ते बॉडी हम्म. त्याच्यावर नाही. चैतन्य शरीर वेगळं आणि मृत शरीर वेगळं. पण म्हणजे अ, आपल्या देशामध्ये सगळे धर्म आहेत आणि मुंबईत वाढल्यामुळे मला सर्व धर्मांशी माझा तोंड ओळख झाली असं मी म्हणेन त्या काळात. आणि इथे आल्यानंतर मी त्याचा जरा जास्त अभ्यास केला, म्हणजे इथे पुस्तकं पण अवेलेबल ती म्हणून. पण इन जनरल माझ्या असं लक्षात आलं की सगळ्या धर्मांमध्ये आपले 16 संस्कार आहेतच की. सगळ्या धर्मांमध्ये तीच संस्कृती तीच आहे की मनुष्य शरीराचं काय होतं शेवटी. त्याच्या नंतरच्या क्रिया वेगळ्या असतील. नाही ते पण असं आहे धर्म जो आहे ना तुम्ही जो म्हणताय रेफर करताय ना तर हां, ती हां. जनरली रिफर टू रिच्युअल्स. करेक्ट, करेक्ट, रिच्युअल्स अँड करेक्ट, रिलिजन आर टू डिफरंट थिंग्स. करेक्ट. नाही, नाही. तो प्रश्नच नाहीये. आणि आणि हा दासबोध जो आहे ना तो आपल्या स्वतःसाठी आहे, बरोबर. लोकांसाठी नाही. करेक्ट, लोकांसाठी नाही. तो लोकांना करेक्ट. पटो न पटो न त्याचा पटो. काही संबंधच नाही. तो करेक्ट. फक्त आपल्यासाठी आहे. बरोबर. हम्म. पण म्हणजे इथल्या ज्या माझ्या मैत्रिणी किंवा मी त्यांना सांगते, की मी आता हे असे वाचन करते वगैरे. मग त्यांना मला सांगावं लागतं, की त्याच्यात काय आहे? सो मला ते संक्षिप्त रूपाने सांगायला बरं वाटतं आपलं. म्हणजे 20 अध्याय सांगत बसण्यापेक्षा. पण तुम्ही छान उदाहरण दिलंत ते शेवटी. धन्यवाद. चालेल. खूप छान, मस्त झालं सेशन काका. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. थँक यू सो मच. तर मी आता हा कॉल क्लोज करते. थँक्स एव्हरीवन. थँक्यू. नमस्ते. धन्यवाद. धन्यवाद.